चाकण शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहनांची प्रायोगिक तत्वावर वाहतूक बंद करण्यात आली आहे। मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अवजड वाहतूक या भागातून अहोरात्र सुरू आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर हा रस्ता पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या 3 औद्योगिक वसाहतींना जोडतो। तसंच मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचं होत असल्याने वाहन चालक या मार्गाचा अवलंब करतात। अवजड वाहनांची या रस्त्याने मोठी वाहतूक असते। घोषणांच्या पुढे न सरकलेला हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून आहे त्या स्थितीत आहे। मात्र पुढील काळात समृद्धी महामार्ग पूर्ण होत असल्याने मराठवाडा, नगर, संभाजीनगर या भागात येणारी आणि जाणारी अवजड वाहतूक आता त्या मार्गे जाणार असल्याने तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील अवजड वाहतूक आता कमी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इगतपुरी नाशिक येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या भव्य प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण काल केलं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते। समृद्धी महामार्ग 24 जिल्ह्यांना थेट जेएनपीटी बंदराशी जोडणार आहे। भविष्यात हा महामार्ग वाढवणं बंदराशीही जोडला जाणार असून यामुळे राज्याच्या लॉजिस्टिक नेटवर्कला जागतिक दर्जाचं बळ मिळणार आहे। समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो। तळेगाव चाकण शिक्रापूर या भागात निर्माण होणारी वाहतूक कोंडी पुढील काळात या मार्गाने मोठ्या प्रमाणावर आता कमी होईल। लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि इंधन यामुळे आता वाचणार आहे।